लाडकी बहीण योजना सुरू केली, अतिशय क्रांतिकारी योजना, लाखो बहिणींना त्याचा फायदा मिळाला। आणि एक आमदार या नात्यानं मी माझ्या घाटकोपरमध्ये जवळपास प्रत्येक घरामध्ये फॉर्म भरून घेतले। अध्यक्ष महोदय ऐका अध्यक्ष महोदय, नाही तुम्ही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन देताय का? हो पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन। तर माझ्या मतदारसंघात भरून घेतले। आजही काही महिला माझ्या घरी आल्या, अध्यक्ष महोदय आजही महिला काही घरी आल्या आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला 2 महिन्याचे त्यांना पैसे आले, काही महिलांना एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले। आपण चेक केलं, त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आहे, पण काही माहितीच मिळत नाहीये। असं सगळ्यांच्या बाबतीत नाही आहे, काही महिलांच्या बाबतीत आहे। तर माझी शासनाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना, लाडक्या बहिणींना हे कळावं की ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाहीयेत तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी की ज्याच्यावर नाव टाकलं तर तिला पैसे येणार आहेत, न येणार आहेत, न येत आहेत तर काय कारण आहे, तिला तिचं कारण कळलं पाहिजे। कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला 2 महिन्याचे पैसे मिळाले, पुढचे पैसे मला मिळणार की नाही मिळणार। माहितीबद्दल धन्यवाद। सरकारला निर्देश द्यावेत की सरकारनं अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी आणि विरोधी पक्षाला बोलण्याचा काय अधिकार नाही। तुम्ही त्या लाडक्या बहिणीला खडकू दिला नाहीत, आम्ही दिलेत पैसे आम्ही, आणि ज्या बहिणींना मिळत नाहीत त्या बहिणींना सुद्धा आम्ही देऊ। आणि सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब, तुम्हाला तर जराही नाही, तुम्हाला तर जराही नाही, महापालिका लुटून खाल्लीत तुम्ही। पंकजाताई बोला, नियम बोला 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 पंकजाताई बोला बोला, मी ऐकतोय, मला ऐकू येतंय, बोला। त्यांचं महाराष्ट्र विधानसभा, आता विषय वाढवू नका, ठीक आहे। निवेदन पटलावर ठेवण्यात आले। त्याचं नाव कशासाठी घेतलं मला माहित नाही। सन्माननीय सदस्य जे बोलत होते ती वस्तुस्थिती आहे। अनेक महिलांना वाटतं की त्यांना फसवलं गेलेलं आहे, कमी पैसे मिळतात बँकेच्या खात्यांमध्ये, त्यांची नावं कापली जातात। मी तर त्यांचं अभिनंदन करत होतो की वस्तुस्थिती त्यांनी हाऊस समोर आणलेली आहे, तर एवढं चिडण्याची काय गरज होती? आम्ही सगळे तर त्यांचे अभिनंदन करत होतो की महिलांची फसवणूक ही लाडकी बहीण योजनेत कशी होत आहे, ठीक, हे त्यांनी लोकांसमोर आणलं। ठीक आहे, चला लक्षवेधी क्रमांक 1, नाना भाऊ नाही, आता नाही, लक्षवेधी क्रमांक 1। तर लाडक्या बहिणींनो, मागील काही दिवसांपासून लाडक्या बहिणी, कारण मागील 9 दिवसांपासून जो हप्ता वितरण सुरू झालंय, जून महिन्याचा हप्ता, तो अजूनही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा झाला नाही आणि यामुळेच अनेक लाडक्या बहिणी नाराज असल्याचे देखील पाहायला मिळत आहे। कारण आम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील आम्हाला योजनेचे पैसे मिळाले नाहीत, असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणी विचारत आहेत। आता याबद्दल नक्की किती महिलांना हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे, किती महिलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाले आहेत, तसेच इतर महिलांना का बाद करण्यात आलं आहे, असे देखील कुठल्याही प्रकारचे कारण राज्य सरकारकडून अथवा महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात आले नाही आणि त्यामुळेच लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर संभ्रमात आहेत। आम्हाला योजनेमधून का बाद केले, आम्हाला योजनेचा पुढचा हप्ता का येणार नाही, असा देखील प्रश्न विचारत आहेत। त्यासोबतच अनेक लाडक्या बहिणी वेबसाईटवर जाऊन आपल्या तक्रारी देखील करत आहेत, परंतु तक्रारी करूनही त्यांच्या तक्रारीचे निरसन होत नाही आहे आणि त्यामुळेच लाडकी बहीण योजनेबद्दल अनेक लाडक्या बहिणी सध्या संभ्रमात असल्याचे पाहायला मिळत आहे। याबद्दल महिला व बालविकास विभागाच्या वतीने कुठल्याही प्रकारची अपडेट देण्यात आली नाही, तरी लाडक्या बहिणीबद्दल आपल्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी फेसबुक पोस्ट असेल किंवा ट्विटरवर असेल किंवा इतर कुठल्याही माध्यमातून एक अपडेट देणं आवश्यक आहे, असे देखील लाडक्या बहिणी विचारत आहेत की आम्हाला योजनेचे पुढचे पैसे येणार का नाही, तसेच योजनेमधून आम्हाला बाद केले तर हा बाद करण्यामागे कुठलं कारण आहे हे देखील आम्हाला स्पष्ट करण्यात यावं, जेणेकरून आम्ही ते कारणाची दुरुस्ती करून घेऊ आणि आम्हाला पुढचे देखील पैसे येतील, कारण आम्हाला योजनेअंतर्गत या लाभाची अत्यंत जास्त गरज आहे, असा देखील प्रश्न अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत। म्हणूनच लाडकी बहीण योजनेबद्दलची एक महत्त्वाची अपडेट असणार आहे, कारण मागील अनेक दिवसांपासून जवळपास 11 हप्ते सर्व लाडक्या बहिणींना मिळाले, परंतु 12व्या हप्त्यामध्येच काय झालं, जर सर्व बाबी चेक झाल्या आहेत तर अनेक अशा महिला आहेत की ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन असून देखील त्यांना पैसे आले आहेत, परंतु आमच्या घरी ना 4 चाकी वाहन आहे, ना आम्ही टॅक्स भरतो, ना आमच्या घरामध्ये कोणीही सरकारी नोकरदार आहेत, तरी देखील आम्हाला योजनेचे पैसे का मिळाले नाहीत, असा देखील प्रश्न अनेक लाडक्या बहिणी करत आहेत। म्हणूनच लाडकी बहीण योजनेबद्दल सध्या सर्वत्र संभ्रमाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे। हा संभ्रम लवकरात लवकर दूर करावा, अन्यथा
आमचा वापर फक्त आणि फक्त इलेक्शन पुरताच राज्य सरकारच्या वतीने केला का, असा देखील प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. आता याबद्दल महिला व बालविकास विभागाकडून कुठल्याही प्रकारची अपडेट येते का ते देखील पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. अशी कुठल्याही प्रकारची अपडेट आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवर योग्य पद्धतीने त्याची माहिती मिळणार आहे. तसेच आपल्या चॅनलवर आपण तक्रार कशी करायची त्याबद्दल देखील व्हिडिओ अपलोड केली आहे. तुम्ही ती देखील व्हिडिओ जाऊन पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला योजनेअंतर्गत तक्रार देखील करता येणार आहे. आता याबद्दलची कुठलीही अपडेट आल्यानंतर आपण तुम्हाला सर्वात आधी देणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.